काल रविवार होता की नाही, त्यामुळे आम्ही गेलो होतो ज्योतिबाच्या दर्शनाला. म्हणजे चला जरासं वातावरण पण छान झालेलं आहे आणि थोडंफार ऊन पडत होतं दुपारी, म्हणून आम्ही गेलो होतो ज्योतिबाला. म्हणलं फिरून येऊया, घरात पण बसून मुलं बोर झाली होती म्हणून गेलो होतो. तर मग काय आम्हाला वाटेतच पाऊस लागल्यामुळे घाटात एका ठिकाणी थांबलो आणि स्वीट कॉर्न कसे सगळेजण तुटून पडल्यासारखे खायला लागलेत बघा. नंतर मग थोडासा पाऊस थांबला म्हणून आम्ही निघालो परत. तरी पण बाळाला मी झाकून घेतलं होतं रेनकोटमध्ये माझ्या. अर्थातच तो त्याच्या साईजचा रेनकोट असला तरी तो काय घालणार नाही. आणि बाजूचं वातावरण बघा असं एवढं छान आहे की नाही असं. आणि एका साईडला की नाही रस्ता खचलेला होता, त्यामुळे इकडून असं फोर व्हीलर पार्किंग होती. फोर व्हीलर गाड्या जाण्यासाठी तिकडं रोड ठेवलेला नव्हता. आणि एका साईडनी गायमुख चौथीतून एका साईडनी जाता येत होतं, तिकडून फोर व्हीलर जात होते आणि एका साईडनी जात नव्हत्या. थोडा रस्ता खचलेला होता आणि तिकडून आम्ही गेलो होतो, कारण गाड्यांचं ट्रॅफिक कमी राहणार म्हणून आम्ही तिकडून गेलो होतो. हे बघा तिथे एका ठिकाणी परत थांबलो होतो सेल्फी काढायसाठी. तर बघा किती छान वातावरण होतं आणि असं सगळे लोक तिथं, वातावरण सगळं धुकंच सगळीकडे. त्यामुळे लोक पण काय ते मोहात पडतात सेल्फी काढायच्या. ठीक आहे, सेल्फी काढायची पण आपापल्या काळजीने काढायला पाहिजे ना. आपल्या जीवाची पण काळजी तेवढीच महत्त्वाची असते. आणि धुक्यातनं पुढे इतकं काहीही दिसत नव्हतं, अक्षरशः असं लांबचं काही दिसतच नव्हतं. जेव्हा आपण जवळ जाऊ तेव्हा तर दिसत होतं. पण ठीक आहे, एन्जॉय असंच ना, मजा आली खरं. हे लालपरी चालली होती ज्योतिबा डोंगरावर. बस स्टँडला 2 बस आल्या होत्या कोल्हापुरातून. मग ते काय दर्शनाला येणारे लोक पण असतात ना बसने पावसामुळे. पण आम्ही बाईकवरच गेलो होतो, आम्हाला तेच मजा वाटते. आणि आमचं बाळ बघा अजिबात गाडीवर मध्ये बसणारच नाही, तो उभा राहणार, ते कंटिन्यू उभा राहणार. मग तरी पण पुढच्या साईडचं गेट बंद होतं म्हणून आम्ही काय केलं, मागच्या साईडने गेलो होतो दर्शनासाठी. मग शेवटी फायनली आम्ही पोचलो. हा दक्षिण दरवाजा आहे बघा ज्योतिबाचा. तिकडच्या साईडने आतमध्ये गेलो आणि काय झालं होतं, खाली खोबरं गुलाल वगैरे सगळं पावसातून कुजलेलं होतं. त्याचा वास पण असं जरासा घाण येत होता. पण ठीक आहे, देवाच्या दारात सगळं चालतंय. आमचं पिल्लू पण चालायला तो म्हणायला लागलं होतं खाली. मग त्याला खाली सोडलं. त्याला घेऊनच आम्ही प्रदक्षिणा केल्या मंदिराच्या, कारण दर्शन लाईन खूप लांब होती. आणि 2 साईडनी कसं काय सोडलं ते मला पण समजलं नाही. दर्शन लाईनला एक इकडच्या साईडने एक होती आणि पलीकडच्या साईडने ब्रिज साईडने एक होती दर्शन लाईन. मग आणि पुढं गेले की मध्ये तिथं खूप त्यांचा गोंधळ चेंगराचेंगरीच होती, म्हणून आम्ही काय दर्शनाला गेलेलं नाही. मुखदर्शन घेतलं आणि प्रदक्षिणा पूर्ण केली मंदिराची. आणि थोडा वेळ थांबलो तिथेच. थोडंसं कसं मंदिर वातावरणात वेगळंच एक कसं चैतन्य असतं, त्यामुळे थांबलो तिथेच. हे बघा प्रदक्षिणा करताना पण आहे आम्ही, पण पूर्ण दिसत नाही ते. नंतर दर्शन वगैरे करून आम्ही खाली आलो आणि प्रसाद घेतला, पेड्यांचा प्रसाद घेतला. मिक्स पेढा 100 रुपयाचं ते पॅकेट होतं एक, ते घेतलं. आणि लाडू मागत होता, पण ते काही मला लाडू बरोबर दिसले नाहीत, मग आम्ही लाडू नाही घेतले. आणि मी निघालो घराच्या दिशेने. येताना हा दरवाजा बंद होता बघा, ते मी मगाशी बोलले ना तुम्हाला, हा दरवाजा बंद होता म्हणून आम्ही त्या साईडने गेलो होतो. आणि बाळ आमचं इथं ते पावसाचे जे क्षार पडतात ना ठिपके ते चाटत होता तो अक्षरशः, म्हणून त्याचा हाजायला येत होतं. त्याला काय असं वेगळंच वाटत होतं. आणि तो पावसात कधी भिजवलेला नव्हता तो. आम्ही फर्स्ट टाईमच तो पावसात असा बाहेर पडलेला होता. नाहीतर मग पाऊस असला की तो घरातच, आम्ही नाही त्याला बाहेर नेत पावसात, पहिल्यांदाच नेलं होतं. आणि येताना घाटातून परत मी काही शूट केलं नाही, कारण पाऊस एकसारखा होता, मोबाईल पण भिजणार आणि बाळाला पण झाकायचं होतं, म्हणून मी काही शूट केलं नाही. तर असा होता कालचा आमचा दिवस. तर आय होप तुम्हाला पण आवडलं असेल. ते लाईक करा आणि सबस्क्राईब करा.